नमस्कार, मी स्वाती. तुम्हा सगळ्यांचं वेलकम करते नारी अलंकार मध्ये. आज मी चिंचपेटी नेकलेस ची न्यू डिझाईन घेऊन आलेली आहे. तर चला पाहूया. चिंचपेटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 12x8 mm चे कुंदन, हे आपल्याला 20 लागतील. 4 mm चे खरबूजा बीड्स, 6 mm चे खरबूजा बीड्स, बॉल तार लागेल आपल्याला, 4 mm चे राऊंड शेपचे कुंदन लागतील राणी कलरचे. 1 mm ची आपल्याला कॅप लागेल, फ्लावर कॅप. 2 जमरिंग लागतील आपल्याला. दोरी लागेल आपल्याला. 4 mm चे ग्लास पर्ल्स लागतील आपल्याला आणि क्रीम बीड लागतील आपल्याला. बीडिंग वायर सुद्धा लागेल आपल्याला. आपल्याला बॉल तार लागतील आणि 1 mm चे कॅप लागेल. कॅपला बॅक साइडून आपल्याला आतमध्ये घालायचं आहे आणि 4 mm चा पर्ल घ्यायचा आहे, तो इथे असा घालायचा. त्यानंतर हा आपला 12x8 mm चा जो कुंदन आहे त्याच्या साइडून आपल्याला घालायचं आहे. असं पहिल्या होल मधून पास करायचं आहे. प्लायरच्या साहाय्याने आपल्याला त्याला टाईट करायचं, जेणेकरून ते हलता कामा नये. हे पहा. आता उरलेले जे तार आहे ते आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करायचे. अशा प्रकारे वरचं हे रेडी झालं. अशाच प्रकारे आपल्याला खाली 3 होल मध्ये आपल्याला लटकन टाइप मध्ये तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बॉल तार मध्ये 4 mm चे पर्ल्स घालावे लागतात. 3 पर्ल्स लागतील आपल्याला. हे जे पर्ल आहेत ते आपल्याला या 3 होल मधून पास करायचे. पहिल्या खालच्या ह्याच्यातून आपल्याला पास करायचं आहे. थोडस स्पेस ठेवून आपल्याला लटकन टाइप मध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी हे अशी फेरी घ्यायची अशा प्रकारे, जेणेकरून ते लटकन टाइप राहील. आणि उरलेली जी तार आहे ती आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करायची. हे पहा कसं लटकन टाइप ते रेडी झाले. असंच आपल्याला अजून दोन्ही साइडून लटकन लावून घ्यायचे आहेत. थोडासा गॅप ठेवून आपल्याला ते फिरवायचं. 1 किंवा 2 फेरी करायची आहे आणि उरलेली जी तार आहे ते आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करायचं अशा प्रकारे. पुन्हा या साइडून आपल्याला तसंच सेम प्रोसिजर करायचे आहे.
आणि उरलेली जी तार आहे ती कटरच्या साहाय्याने आपल्याला कट करायची. अशा प्रकारे आपले चिंच पेटीचं एक पॅन्डल आपलं रेडी झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला 20 पॅन्डल तयार करायचा. अशा प्रकारे 20 कुंदन आपण ऑलरेडी रेडी केलेले आहेत. तर आपण आता स्टार्ट करूया चिंचपेटी बनवायला. 3 फूटचे आपण तार घेतलेले आहे. एका तारेमधून आपल्याला जमरिंग पास करायचं आहे आणि दोन्ही तारच्या साहाय्याने आपल्याला ट्रिम बीड मध्ये घालून घ्यायचे. शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाऊन मिडल पॉइंटला आपल्याला इथे लॉक करायचे. प्लायरच्या साहाय्याने आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. जेणेकरून ते हलणार. 4 mm चे खरबुजा बीड्स लागतील आपल्याला. आणि 6 mm चे खरबुजा बीड्स लागतील. तीन फूटची जी वायर आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी एक 6 mm चा गोल्डन बीड घालून घ्यायचा आहे. दोन्ही तारेतून आपल्याला पास करायचं आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला राणी कलरचा कुंदन टाकून घ्यायचंय. दोन्ही साइडून आपल्याला 2 होलच्या बाजूने आणि या साइडून देखील 2 होलच्या मधून आपल्याला पास करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा आपल्याला पास करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. त्यानंतर एका होल मध्ये आपल्याला 6 mm चं बीड्स टाकायचं आहे. खालच्या तारेत आपल्याला 4 mm चं बीड होऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हे जे कुंदन आहे ते आपल्याला एक एक करून पास करायचं आहे. वरच्या तारेतून पास करायचंय. पुन्हा दुसरी तार जी आहे ती खालच्या ह्याच्यातून आपल्याला पास करायची. असंच आपल्याला पुन्हा सेम एक 6 mm चा बीड आणि एक 4 mm चा बीड आणि एक कुंदन हे आपल्याला पास करून घ्यायचं आहे. वरच्या तारेत आपल्याला 6 mm चं गोल्डन बीड ओवायचं आहे. पुन्हा सेम खालच्या तारेत आपल्याला 4 mm चं बीड ओवायचं. आणि हे जे कुंदन आहे वरच्या तारेत आपल्याला या 2 होलच्या मधून पास करायचं आहे. आणि ही जी तार आहे सेकंड होल मधून पास करायचं आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की ते लटकन मध्ये गेली नाही पाहिजे. त्याच्यामुळे नेकलेस व्यवस्थित राहणार नाही आणि ते लटकन हलणार नाही. तो व्यवस्थित पास आउट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअस करायचं आहे. पुन्हा 6 mm चं बीड आणि 4 mm चं बीड आणि पुन्हा एक
कुंदन आपल्याला पास करायचं आहे. वरची जी तार आहे ती फर्स्ट होल मधून आपल्याला पास करायची आहे. खालची ती तार आहे आपल्याला सेकंड होल मधून पास आउट करून घ्यायचं. व्यवस्थित काळजीपूर्वक बघून आपल्याला पास करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा काढावं लागणार नाही. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे दोन्ही तार मधून व्यवस्थित पास झालं आहे की नाही. अशा प्रकारे आपल्याला सगळे कुंदन ह्याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. जसं स्टार्टिंगला केलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला इथे करायचं आहे. एक 6 mm चा आणि एक 4 mm चा बीट टाकायचा आहे. राणी कलरचा जो कुंदन घेतलेला आपण तो पहिला ह्या 2 होल मधून आपल्याला पास करायचा आहे अशा प्रकारे, आणि खालच्या तारेमधून खालचे जे 2 होल आहेत त्यातून आपल्याला पास करायचं आहे. व्यवस्थित तार ओढून घ्यायच्या अशा प्रकारे, आणि शेवटी दोन्ही तार मधून आपल्याला एक 6 mm चा गोल्डन बीड पास करायचा आहे. हा असं दोन्ही तार मधून पास करून एंडला घेऊन जायचं आहे. ह्याच्यामधून आपल्याला एक क्रीम बीड आणि एक जमरिंग पास करायचे आहे. थोडीशी तार मी कट करून घेते. दोन्ही तार मधून आपल्याला एक क्रीम बीड पास करायचं आहे. दोन्ही तार मधून एंड पर्यंत न्यायचं आहे. एक जमरिंग आपल्याला दोन्ही तार मधून पास करायची आहे. पास केल्यानंतर यातलं एक जो तार आहे ते आपल्याला या क्रीम बीड मधून पास करून घ्यायचे आहे. प्लायरच्या साहाय्याने तारला ओढून द्यायचं. सेकंड तार सुद्धा आपल्याला त्यातून पास करून घ्यायचे आहे. प्लायरच्या साहाय्याने ओढून घ्यायचं आहे. जास्त टाईट नाही, थोडस लूजच ठेवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि ती क्रीम बीडला आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे, लॉक करायचं असं. ही तार आता आपल्याला या 6 mm च्या खरबुजा बीड मधून टाकून घ्यायची, जेणेकरून ती मानेला लागतं कामा. ही देखील तार आपल्याला 6 mm च्या खरबुजा बीड मधून पास करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी ओढून घेऊ. कटरच्या साहाय्याने आपल्याला ती कट करायची.
अशा प्रकारे आपला हार रेडी झालेला आहे. आता आपल्याला दोरी अटॅच करायची आहे. जमरिंग ओपन करून आपल्याला दोरीमध्ये अटॅच करायची आहे आणि व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायचे. या साईडला पण आपल्याला जमरिंग ओपन करून घ्यायचं आहे. दोरीची दुसरी साईड जी आहे याच्यात अटॅच करायची. थोडीशी छोटी करून प्रेस करून द्यायची. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट